हा केला व्हिडिओ कॉल. अभिनंदन. नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे. आज चिंचोड लिंबाजी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या आमच्या या जन्मनगरीमध्ये आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित चिंचोड लिंबाजी जिल्हा परिषद सरकारचे सदस्य मान्य श्री रावसाहेब पाटील पवार, मान्य श्री बाळू पाटील पवार तायडे, तसेच डॉक्टर अमजल साहेब, नामदेव फुटे साहेब, अमृत चौगुले, हिंदूभाऊ वाडेकर साहेब, शिवाजीभाऊ पवार, दुर्बा अण्णा, डोरे सर, गुरु अण्णा, सर्वजण या ठिकाणी उपस्थित. आजचा योगायोग असा की आमच्या बचपनचे आमचे मार्गदर्शक आमच्या गल्लीमध्ये तोंडावर करून आम्ही लहानचे मोठं झालो. या ठिकाणी मान्य श्री बाळूभाऊ तायडे पाटील यांच्या आशीर्वादाने आम्हाला बराच शिक्षणाचा ओघ आला. सरांनी आपल्या जीवनामध्ये एक शिक्षक म्हणून सेवा केली आणि काही पिढ्या घडवून त्यांना चांगला मार्ग दाखवला. मुर्डेश्वर प्राथमिक विद्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मान्य श्री तायडे सरांनी सर्व्हिस केली. खरं तर संसारामध्ये आपल्याला काम करावं लागतं. त्या काम करत असताना कामाचा मार्ग कोणता आपल्याला अवलंबावा आणि तो कसा आपल्या या देशाला, देशाची सेवा होईल, देशाच्या नागरिकांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शक येईल अशा प्रकारचं मार्ग निवडावं लागत्या. त्यापैकी एक शिक्षणाचा मार्ग मान्य श्री बाळू तायडे सर यांनी निवडला. त्यांनी आपल्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टी बघितल्या. आपल्या घरामध्ये लहानपणी शिक्षणाचं कुठल्या प्रकारचं दूर वातावरण नव्हतं आणि शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. मी अक्षरशः त्या साक्षी त्यांच्या त्या संसाराच्या सुरुवातीला त्या आपल्या परिवारामध्ये मोठे भाऊ, मोठी बहीण, लायनी भाऊ, लायनी बहीण, या मोठा त्यांचा 5-6 जणांचा मोठा परिवार आणि त्यामध्ये मान्य श्री बाळू तायडे साहेब चांगले शिक्षण घेतात आणि चांगले शिक्षण घेऊन एका मोठ्या शिक्षण संस्थेमध्ये सर्व्हिस करता आणि आत्ताच ते त्या शिक्षण संस्थेमधून आपले 30 तारखेला रिटायर झाले. रिटायर होऊन त्यांचं एक भव्य आमच्या या चिंचोड नगरीमध्ये आमच्या हाताने स्वागत व्हावं. आमच्या या नगरीमध्ये त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलले गेले पाहिजेत. अशा माध्यमातून आमचे मित्र मान्य श्री कातुरा भुजंग, मान्य श्री नामदेव थोटी, मान्य श्री अमृत चौगुले, मान्य श्री नाना, मान्य श्री रावसाहेब पाटील पवार या सर्वांच्या माध्यमाने आज आम्ही त्यांचा सन्मान करतो की चिंचोड नगरीसारख्या ठिकाणी राहून तुम्ही तिथचं शिक्षण घेतलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक बनवून विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन केलं. कारण की शिक्षक हा प्रथम गुरु असतो. आई वडिलांसारखं शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञान देतो आणि त्या ज्ञानातून आपल्या येणाऱ्या पिढींना चांगल्या प्रकारे ज्ञान देतो. अशा प्रकारे मान्य श्री बाळू तायडे साहेब यांनी एक चांगल्या प्रकारचं कार्य केलं. त्याबद्दल त्यांचं रिटायरमेंट झाल्याबद्दल आम्ही सर्वांच्या चित्रपटांच्या जय महाराष्ट्र.